बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम ज्युसी असं रोस्टेड चिकन कोणाला आवडत नाही? पण हॉटेलसारखं चिकन घरी बनवणं कठीण वाटतं का? मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण बनवणार आहोत एअर फ्रायर रोस्टेड चिकन, तेही अगदी कमी तेलात आणि झटपट. तसेच डाएट करणारे जर केवळ बॉईल चिकन खाऊन कंटाळले असेल ना, त्यांच्यासाठी देखील हा एक उत्तम असा पर्याय आहे. तर चला मग आज आपण या नवीन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण मॅरिनेशनसाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून. चिकनचे काही लेग पीस आहे आणि काही बोनलेस पीस आहे. आणि जेही लेग पीस आहे त्याला मी छान कट मारून घेतलेला आहे. सोबतच यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घालायचे. 3 चमचे आले लसूण पेस्ट घ्यायची आहे. अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. 3 ते 4 चमचे सरसोचं तेल घ्यायचं आहे. कसुरी मेथी घ्यायची आहे. 2 चमचे हिरव्या मिरच्यांची पेस्ट घ्यायची आहे. 2 चमचे धणे जिऱ्यांची पूड घ्यायची आहे. हळद आणि तिखट घ्यायचं आहे. तिखट हे काश्मीरी लाल मिर्च घ्यायचं आहे कारण की त्याचा रंग छान उतरेल. सोबत चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि एका लिंबाचा रस घ्यायचा आहे. आता आपण एका बाउलमध्ये सर्व मसाले घालून छान मिक्स करून घेऊ आणि हे सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लावून फ्रीजमध्ये 4 ते 5 तास मॅरिनेशनसाठी ठेवू. जर तुमच्याकडे कमी वेळ असेल ना, तर तुम्ही ते अर्धा ते 1 तास देखील ठेवू शकता. कसुरी मेथी ही हातावर चोळून घालायची, म्हणजे त्या कसुरी मेथीचा सुगंध छान असा लागतो चिकनला. आणि सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे यामध्ये कोथिंबीर सोबत मिंटची पाने. मिंटच्या पाण्याने हॉटेलसारखी एकदम टेस्ट तुमच्या चिकनला येईल. तर आता मी हे झाकून ठेवलेलं होतं, फ्रीजमध्ये मॅरिनेशन करायला ठेवलं होतं आणि 4 ते 5 तासानंतर काढून घेतलं. आता चिकनला क्रिस्पीनेस येण्यासाठी आपण त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ टाकणार आहे. तर कॉर्नफ्लॉवर मी 3 चमचे घालते अंदाजानुसार आणि सोबतच 3 चमचे हे तांदळाचं पीठ घालते. सगळं मिक्स केल्यानंतर जर मला कॉर्नफ्लॉवरची आवश्यकता वाटली तर ते मी आणखीन घालणार, परंतु इथे मला आवश्यकता वाटली नाही. 10 ते 15 मिनिट परत मी हे रेस्ट करायला ठेवलं आणि एअर फ्रायरची ही जाळी घेतली आणि त्यावर बटर पेपर ठेवला आणि जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होते त्याचे सर्व पीसेस हे त्यावर ठेवले. जाळीवर चिकनचे तुकडे अशा प्रकारे ठेवा की ते एकमेकांवर येणार नाही, अन्यथा चिकन कुरकुरीत होणार नाही. आता आपले सगळे पीसेस हे लावून झालेले आहेत आणि आता या पीसेसवर आपल्याला ऑइल स्प्रे करून घ्यायचं आहे. आणि आता ही जाळी आपल्याला एअर फ्रायरमध्ये ठेवायची आहे. एअर फ्रायरमध्ये ठेवल्यानंतर आता आपलं त्याची सेटिंग करून घेऊ. 15 मिनिट आपल्याला हे एका साईडसाठी आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. तर बघा इथे एअर फ्रायरची बटन मी सुरू केलेली आहे. त्यानंतर चिकनचं जे ऑप्शन होतं ते चूज केलेलं आहे आणि इथे मी आता टायमिंग सेट केलेला आहे हा 15 मिनिटासाठी. तर तुम्ही बघू शकता आता एका साईडने हे चिकन हे झालेलं आहे. चिकन हे एका साईडने झाल्यानंतर ते परतून घ्यायचं, म्हणजे त्याची साईड चेंज करून घ्यायची आणि सर्व चिकनवर परत एकदा हे ऑइल स्प्रे करून घ्यायचं आणि परत एकदा हे एअर फ्रायरमध्ये 15 मिनिटासाठी लावायचं. तर तुम्ही इथे बघू शकता की आपलं आता झटपट आणि हेल्दी असं चिकन इथे तयार झालेलं आहे आणि याचा रंग देखील बघा किती सुंदर आलेला आहे. सुगंधही असा मस्त दळवळून राहिलेला आहे. तर अशा प्रकारे आजची आपली ही रेसिपी इथे तयार झालेली आहे. तुम्हाला जर अशा सोप्या पद्धतीने विविध रेसिपीज जर बघायच्या असतील ना, तर माझ्या या नवीन चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट्समध्ये कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. धन्यवाद.